हा असा जो 3 पीस ड्रेस शिवला आहे मी, तो ड्रेस शिवलेला आहे साडीचा. हा बघताय तो दुपट्टा, ब्लाऊज आणि साडीचा हा स्कर्ट. हा आहे तो ब्लाऊज पीस आहे. ह्याच ब्लाऊज पीसमधून आपण ब्लाऊज शिवले आणि ह्या साडीचा पदर बघा, खूप सुंदर साडी होती. एकाच साईडला ह्याची बॉर्डर होती, ती खोलून आपण वेगळी करू शकत होतो. तर इथे मी आपल्याला 2.5 मीटरचा जर दुपट्टा करायचा होता, तर मी इथे 3 मीटर म्हणजे 1.5 मीटर असा हा साडीचा कपडा कटिंग करून घेतला आणि त्याला मधून कट केला. हा सेंटरला असा कटिंग करून घेतल्यानंतर तो त्याच प्रकारे जॉईंट करून घेतला वरच्या बाजूला आणि त्याचा मी 3 मीटर असा लाँग दुपट्टा रेडी केला. आपल्याला 2.5 मीटर दुपट्टा असला तरी भरपूर झाला. हा असा जॉईंट करून साईडून त्याला शिलाई मारून घेतली आणि ते पदराला गोंडे आहेत ते तसेच ठेवले. तो दुपट्टा खूप सुंदर झाला. आता मी हा ब्लाऊज पीस आहे ह्याचा ब्लाऊज शिवते. ना की ह्याला मी प्रिन्सेस शिवला ना की साधा शिवला जसं आपण ड्रेस कटिंग करून घेतो त्याच प्रकारे तो ब्लाऊज त्यांना शिवला आहे. त्यानं गुजराती टाईप ऑफ तो स्कर्ट आणि हा ब्लाऊज वेअर करायचा होता. तर त्याच पद्धतीने मी केलेला आहे आणि इथे फक्त त्या शोल्डर आपल्याला बोटनेकचं शोल्डर जेवढं टाकायचं आहे तेवढं शोल्डर टाकून घ्यायचं आणि हा 42 साईजचा होता तर मी ह्याच्यासाठी 8 इंचाचं शोल्डर टाकलं आहे आणि 42 होता तर इथे चेस्टचा 4+2 इंच असं टाकून घेतलं आहे. हा फॅब्रिक तेवढा पुरला नाही, साईडला थोडा जॉईंट करून घ्यावा लागला तर तो मी जॉईंटही करून घेतला आहे आणि ह्याचे हात कटिंग करून घेतलेत. आणि ह्याला साडीतली हातालाही हा कपडा कमी पडत होता ब्लाऊजसाठी, ब्लाऊजमधलाच कपडा. तर खाली जी आपली बॉर्डर आहे ना साडीतली, जो थोडी आपली स्कर्टला लावून उरते तेवढी बॉर्डर मी हाताला लावली आणि किमान 16 इंचाचे तरी हे हात रेडी झाले. तेवढे हात त्यांना हवे होते. ड्रेससारखाच हा ब्लाऊज लूज शिवला आहे, लूजमध्ये कटिंग करून लूजच शिवला आहे तर तो व्यवस्थित वरून घालता येतो. आता मी हा मागच्या बाजूला 4 इंचाचा नेक ड्रॉ करून घेतला होता आणि तो शिवून घेतला आणि वरच्या बाजूने दापटीप न मारता अशी अस्तरवर दापटीप मारून घेतली होती त्याची. हा मी फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवते आहे कारण 3 मिनटात आपण सगळं नाही सांगू शकत. ह्यात फक्त मी ब्लाऊजचं कटिंग दाखवते आणि ह्याच्यात स्कर्टचं कटिंग वेगळं दाखवते आहे. आता ह्याचा मी एक लाँग व्हिडिओ पूर्ण कटिंग आणि स्टिचिंगचा, पूर्ण ड्रेस कसा कटिंग आणि स्टिचिंग केला त्याचा मी लाँग व्हिडिओ अपलोड करते, तोही तुम्ही नक्की पहा. आणि इथं असा ब्लाऊज रेडी झाला, फक्त त्याला ओपनिंग नाही आहे फ्रंटला, बॅकला कुठेही नाही. ड्रेससारखाच हा वेअर करायचा आहे. खूप सुंदर ब्लाऊज झाला आणि त्याचा ड्रेसही खूप सुंदर झाला आहे. दुपट्टा आणि ड्रेस ह्याचा मी फोटो ऑलरेडी तुम्हाला मी एक व्हिडिओ शेअर केला आहे. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि येणाऱ्याचा लाँग व्हिडिओ नक्की